हॅलो 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 या ठिकाणी सन्माननीय दीपक कदम साहेब यांच्याकडून भुवनच्या आवाजासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही आभारी सर्वांचा लाडका श्री गणपती गजानन यांना सुद्धा त्रिवार मान वंदना. मुंबईची मुंबादेवी आई महालक्ष्मी विराची रखवाली आई जीवनाई यांना नतमस्तक होऊन माझ्या गावची ग्रामदेवता चांगलं श्री अखिलेश्वर महाराज यांना सुद्धा नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमासाठी जे आयोजन केले आहे ते साई भक्त मित्र मंडळ प्रस्तुत श्री विश्वास जगताप साहेब आणि त्यांचे सहकारी यांना सुद्धा धन्यवाद देतो. आज आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी लाभलेले ढोलकीपट्टू भरतजी गाणेकर, बेंजो मास्टर, लानेश्वर दादा यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वक्रतुंड महाकाय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी शाहीर वगैरे आहे तुषारजी बंदेरे, विनोद फटकरे, नितीन रसाळ, मंगेश यादव, संतोष पादळे यांना सुद्धा मानवंदना.
हॅलो हॅलो
श्री गणपती गजानन अखंड अर्धास होळीचा अखंड शंभू राजू घराण्याचा विजय असो होई नामदेव बाजी पांडुरंग शिवराव विठोबा रामचंद्र घाणेकर सुधाकर गावणकर गावदेवी अजरेश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय गणपती बाप्पा देवजी मोडवे यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक तरी आम्ही नाथ मंडळ सतत आभारी आहोत. धन्यवाद यांकडून 251 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे सुनील बोताड यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे 11 जुलै शाहीर मंगेश यादव आणि तुरेवाले शाहीर विकास लांबोरे यांचा कलगीतुऱ्याचा जंगी महामुकाबला 11 जुलै विरार साईनाथ या ठिकाणी होणार आहे. त्याचकडून 251 रुपयाचं पारितोषिक आले तरी आम्ही नाथ मंडळ आम्ही सततच्या आभारी आहोत. या जंगी महामुकाबल्याचा सर्व रसिक जनांनी लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे तुरेवाले शाहीर पवनबुवा माणिक यांच्याकडून आमचे आदरणीय ढोलकीपट्टू भरत घाणेकर बुवांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे सदाभाऊंसाठी सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तर आणि तुरेवाले शाहीर वैभव रामचंद्र ठसार यांच्याकडून ढोलकीपट्टूसाठी भरत बुवांसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले तरी आम्ही नाथ मंडळ सततचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणराया भुवरी लवकरया. शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर अमित पेजले बुवा तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा. बुवा आता सुरुवात होते. लक्ष असू द्या गणाकडे लक्ष असू द्या. गणामध्ये विषय काय मांडला आहे लक्षात असू द्या. हे गणराया भुवरी लवकरया.
सुरक्षित आई बहीण नाही वाढले अत्याचारी लुटली अमृती धरी उसाया वासने भिकारी त्याच्या अवकात त्याचे अवकात शिकवाया शंभूराजू घराणे आमचे आईले बारे रामा सुधाकर आमचे माताची रावरे सदा रंगनी हात होया हॅलो हॅलो अमित बुवा आता खरं लक्ष असू द्या हवाना बाजूला जवळ का बरोबर आहे बुवा जे घालताना पहिली नागेश्वरीची घालायची असते कलगीवर आहे तुम्ही घातलीत नाही विसरलो का काय बुवा तू तर दिसतेस आडानी सकू कपाई लावून आली कुकू ते तुला तर शोभेल काय सांग नागेश्वरीच्या पोरी पायात पंजन घालशील काय बुवा लक्ष असू द्या त्याच्यानंतर अहो महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला काय लाज वाटली का तुम्हाला हा ओ या राज्यात देशात राहतो त्यांच्यामुळे आपण इथे आहोत त्यांचा साधा नाव घेऊ शकत नाही आणि फाटली आणि काय गटली हे नको ते शब्द आठवतात बुवा तू बाई आहेस तू बाई आहेस मी पुरुष आहे आणि पुरुषाला फाटली बोलता जरा काहीतरी आठवा ज्याने लिहून दिलाय ज्याचे तुमचे जो गुरु असतात असतील ना आता जुने गुरु इथं कोण दिसलेत ना मला वाटतं हे सगळे नवीन नवीन दिसले पहिले भिकाजी वगैरे होते आता हे सगळे नवीन दिसतात आणि ज्या गुरुने लिहून दिला असेल
त्यांना तो विषय माहिती असेल फाटली म्हणून. कोणाची फाटली? स्त्री पुरुष हे बुवा कळायला पाहिजे. बुवांची सारखी गेली टोपी पडत होती वाटतं, असंच करत होतं असंच. बुवा काय कळला नाही मला, टोपी पडत होती की काय, टोपीत काय दडला होता बुवा. अजून अजून नको, अजून नको म्हणतात अजून. असं आमची गवळण गातोय. मोठ्या दोऱ्या तुराने मिळवते सगावर. अगं मोठ्या दोऱ्या तुराने मिळवते सगावर. तुझ्या माझ्या प्रेमाची चर्चा साऱ्या गात असते गोकुळभर. तू आणि आजी राधा, अगं तू आणि आजी राधा सुने मिळते समाजा नावावर. मग कशाला भाव खातेस नखरे धावतेस, जवळ घेतल्या तुझ्याच मालावर. म्हणून काय म्हणतो बुवा, नको नको गमट, नको नको गमटल्यावर. नको नको गमटल्यावर, येऊन बसलीस खटल्यावर. नको नको गमटल्यावर, येऊन बसलीस खाटल्यावर. नको नको गमटल्यावर, येऊन बसलीस खाटल्यावर. लक्ष गेला माटल्यावर, मग चिडतेस का तू राधे तुझ्या अंगाशी झटल्यावर. मग चिडतेस का तू राधे तुझ्या अंगाशी झटल्यावर. चिडतेस का तू राधे तुझ्या अंगाशी झटल्यावर. मग चिडतेस का तू राधे तुझ्या अंगाशी झटल्यावर. नको नको गमटल्यावर, येऊन बसलेस खाटल्यावर. नको नको गमटल्यावर, येऊन बसलेस खाटल्यावर. करता बसली झाली
मित्र श्री संतोष तांबे आणि गणेश पेरकर यांच्याकडून सदाभाऊसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी आम्ही नाच मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे पुरेवाले राकेश राम महाडिक, वृंदावन, तालुका तळा, जिल्हा रायगड, सदाभाऊसाठी 250 रुपयाची पारितोषिक. त्याचप्रमाणे भरतभाऊसाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलेले. तरी आम्ही नाच मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो सन्माननीय सचिनदादा दवंडे, गोरगरिबांचे आधारस्तंभ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सदाभाऊंसाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेश दामोदर खेताम यांच्याकडून सुद्धा सदाभाऊसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलगीधुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि ह्या मंडळाच्या नियमानुसार दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतात. हीच खरी कलगीधुराची परंपरा आहे. आणि त्याच पद्धतीने शाहीर अमितजी पेजरे यांनी तुरेवाले शाहीर सदानंद सरवंदे या बुवांना प्रश्न विचारलेला आहे. बुवांचा प्रश्न आहे, ब्रह्मदेवाने मानव, दानव आणि राक्षस तसेच इतर जीव निर्माण केले. त्यात दानव आणि राक्षस यांनी कठोर तपश्चर्याने देवांना प्रसन्न करून वरदान मिळवले. अशाच एका राक्षसाने फार पूर्वी अघोर कृतीने तप करून एक दैवत प्रसन्न करून घेतले. त्याची पूजा करण्याचा प्रकार विचित्र होता. तो पूजेत आपले शीरकमल स्वहस्ते दैत्यांना चरणी अर्पण करीत असे. तेथे असा एक चमत्कार होत होता की अर्पण केलेले शीरकमल परत त्यांच्या धडावर येऊन ते जिवंत होत असे. असा प्रकार बहुत दिवस चालला होता. नंतर तो दैत्य सर्वांस पीडा देऊ लागला. तेव्हा सर्वांचे, देवांचे व त्या दैत्यांचे घनघोर युद्ध झाले. तो कुणाच हार गेला नाही. पुढे एक दिवस त्यांना अचानक मृत्यू झाला अशी बहारदार कथा पुराण ही आढळते. तर त्या राक्षसाचे नाव काय? त्याने जे दैवत प्रसन्न करून घेतले होते त्याचे नाव काय? म्हणजेच त्या दैवताच्या स्वरूपाचे नाव काय? त्या राक्षसाचा त्या दैवताचा शीरकमल अर्पण करण्याचा क्रम किती दिवस चालला होता? त्या राक्षसांची ज्यांचे बरोबर लढाई झाली तिचा कालावधी किती? ती किती दिवस चालली? तो राक्षस कोणता? कोणत्या प्रकारे मृत्यू पावला? मला वाटतं भानुदास घराण्यातील सन्माननीय आणि आदरणीय आमचे सर्वांचे आधारस्तंभ सन्माननीय चाफडे माऊलींचा हा विषय असावा. आणि जर पेजले बुवांचा असेल तर खरोखरच बुवा आनंदाची गोष्ट आहे. आज आम्ही जो प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत, बुवा आपलं लक्ष असू द्या. ज्या राक्षसाने घोर तप करून देवांना प्रसन्न केले त्या राक्षसाचे नाव आहे अरुणासूर. त्याने कोणत्या देवाला प्रसन्न केले तर त्याने भगवान श्री मल्लिका अर्जुन महादेवाला प्रसन्न केले. त्या देवतेच्या अर्धांगीचे नाव काय तर रांबा माता म्हणजेच पार्वती माता. या अरुणासूर राक्षसाने अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्या तपाच्या काळात त्याने आपल्या शरीरातील अवयव व शीरकमल अर्पण करण्याची प्रतिज्ञा केली होती. त्याचा शीरकमल अर्पण करण्याचा हा क्रम अखंडपणे चालू होता. त्यामुळे त्याच्या या घोर तपामुळे देव प्रसन्न झाले व त्याला वरदान प्राप्त झाले होते. वरदान प्राप्त झाल्याच्या नंतर अरुणासूर राक्षस अत्यंत बलशाही झाला. त्याने देव, दानव आणि ऋषीमुनी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्या अत्याचाराला सर्व देवतांनी आदिशक्तीकडे धाव घेतली. तेव्हा माता पार्वतीने ब्राह्मणी देवी ह्या अद्भुत रूप धारण करून असंख्य ब्रह्मर म्हणजेच माशा तिच्या शरीरातून प्रकट झाल्या. त्या ब्रह्मराच्या प्रचंड सैन्याने अरुणासावर आक्रमण केले. कारण
शस्त्राने अस्त्राने किंवा पुरुषाने त्याचा वध होणार नव्हता. त्या अरुणसुराचे अंत देवीच्या ब्रह्मरूपाने झाला. तेव्हा शाहीर अमित पेजले बुवा, त्या राक्षसाचे नाव आहे अरुणासूर आणि त्याला प्रसन्न झालेली देवता कोण तर ती मल्लिकार्जुन महादेव. हे तुमच्या प्रश्नाचं आमच्या ग्रंथाद्वारे खरे उत्तर आहे बुवा. त्या विषयावरती जर आपण खरोखर भानुदास गंधेतील महान असे गुरुवरायांचे तुम्ही शिष्यमंडळी आहात. आज त्या वंशावळीतील काही शिष्यमंडळ दिसत नाही, असो काही हरकत नाही. आज आपण स्वावलंबनी हा आपण आज कार्यक्रम करताय. खरोखरच तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्हाला पूर्ण कार्यक्रमाची शुभेच्छा. जर बुवा उत्तर खरं असेल तर मोठे मनाने ते मान्य करायला हरकत नाही. आणि आता आमचा गेली 14 ते 15 वर्ष तुम्हाला माहितीच आहे बुवा, रसिकांनाही माहिती आहे. आमचे गुरुवर्य शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा त्यांच्यापासून चालत आलेला हा प्रश्न आहे. त्या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणपर्यंत जाण्याचा सुलभ मार्ग कोणता? टीप आहे आई वडील गुरुवर्य सद्गुरू यांचा उपदेश सांगू नका. तसेच देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी यांचा उपदेश सांगू नका. कोणती साधना हेही सांगू नका. तुम्हाला बुवा प्रश्नाची परत दिलेलीच आहे. तरी आमच्या प्रश्नावरती जर खरं उत्तर दिलं तर खरोखरच मी रंगमंचाने तुमचा सत्कार करेन बुवा. आणि तुमचंही उत्तर खरं असेल तर तुम्हीही तेवढं दानत ठेवायला हवी बुवा, ही गोष्ट लक्षात राहू द्या. त्याचप्रमाणे मंडळी, आजचा हा कार्यक्रम करत असताना कलगीतुरा समन्वय समितीचे आमचे अध्यक्ष चिपळूण तालुक्यातील सन्माननीय अभयदा शस्त्रबुद्धे यांच्या पत्नीचं आज पुन्हा ह्या ठिकाणी निधन झालेलं आहे. तरी कलगीतुरा समाज उन्नती मंडळामार्फत मी सहसचिव ह्या नात्याने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय हिंद. नवतरुण विकास मंडळ ऋण गोंदवली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. हॅलो आज या इथे या ठिकाणी प्रकाश कांबळे यांच्याकडून सदामुसाठी 100 रुपये आणि आमचे भरत घाणेकर माऊली यांच्याकडून यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि आम्ही नाथ मंडळ सदस्य आभार धन्यवाद. हॅलो आज इथे या कार्यक्रमासाठी खास करून माझे गुरुबंधू योगेश मुकनाक गावावर इथे आले आणि आमचे गुरुबंधू देवजी बुवा हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा बुवा. आज इथे शाहीर रामचंद्र घाणेकरांचा जो दरार आहे तो तुम्हाला दिसून येत आहे आणि घाणेकरांची सेना परत इथे आली आहे. लक्षात असू द्या. पुढील कार्यावर सुरुवात करतोय. बुवा पदार्थ लक्ष असू द्या. तुम्ही गायला यापुढे आहे मिरनात ठेव जरा ध्यानात. बुवा गाण्याकडे लक्ष असू द्या. उभा आहे मिरनात ठेव जरा ध्यानात. भल्या भल्यांना पाणी मी पाजले. आहे मिरनात ठेव जरा ध्यानात. भल्या भल्यांना पाणी मी पाजले. तुझी पडली गाठ आज हाय तुझी वाट. बुवा कुठे गेला हाव की नाही. तुझी पडली गाठ आज हाय तुझी वाट. रातू सांभाळून अमित पेजले.
वा हसताय. अगं बाय लाजलो का काय? आहे उभा मिरानात ठेव जरा ध्यानात. आहे उभा मिरानात ठेव जरा ध्यानात. पाल्या भाल्यांना पाणी मी पाजले. तुझी पडली गट आज आहे तुझी वाटरा सांभाळून आम्ही तपले. तुझी पडली गट आज आहे तुझी वाटरा सांभाळून आम्ही तपले. आतमध्ये जाऊन हे गुरुला विचारून कलिवायत सारे जण सगळे माझ्याशी भांडून. पहिला आतमध्ये जाऊन हे गुरुला विचारून कलिवायत सारे जण सगळे माझ्याशी भांडून. माझ्याशी भांडून